ए, तुम्हाला सगळ्याला व्हिडिओ देतो तुम्ही, तुम्हाला सगळ्याला व्हिडिओ देतो, मला द्या लागतो मी आज पाठवी इथं पाडले थांबा भेटो. फक्त 10-15 मिनिटं चालू दे बरं का.
माझा मोबाईल काढला आणि त्यांचा लावला. तुझं आहे का स्टँड असू दे मनोज दादांचं. कधी वगैरे सरकाराने जागांमध्ये किती सर्व ठीक आहे. ते दीपक केदार यांनी दादांना भेटलेले आलेले आहे. दादांशी ते बोललेले आहे. दादा कुठल्याही प्रकारचे उपचार तर मित्रांनो हा लाईव्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. वडिलांच्या युवा नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे आतापर्यंत प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करतो. मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो. जाते दीपक केदार या ठिकाणी संघटना आहे. दादांना काळजी काम या ठिकाणी ते बोलत आहे आणि आंबेडकरी चळवळीकडे बोलत आवाज आहे या ठिकाणी ते आज आलेले आहे.
मावल्या काढणं एक व्हिडिओ चांगला, मा एक व्हिडिओ काढणं चांगला. माप लावणार आहे मला, बसू दे ना. कोण गोड लागू? हा कोण मला वाचल्या मी म्हणा कोण गोड लागू कोणी येतं तुला? हो काढ एक व्हिडिओ काढणं चांगला मला टाकणार. आता मी काढतो हो दे. काही समग्र महाराष्ट्रातल्या या मोठ्या समूहाचं नेतृत्व करणाऱ्या मनोजदादा जरांगेंना या ठिकाणी करपडताना ते बघताय. तरी सुद्धा या आंदोलनाची आज दखल घेतली जात नाही आणि येणाऱ्या काळात जे जे काही आज सुरू आहे ते या सरकारला महागात मांडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून मी आज देतोय. म्हणजे आंदोलनाची गरज काय? या आंतरवली सराठीमध्ये जे 2 प्रति आंदोलन सुरू आहे ते दोन्ही प्रति आंदोलन हे देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर आज मनोजदादा जरांगेंची मानसिक स्थिती आणि मानसिक तणावात जावा म्हणून त्या ठिकाणी बसून लक्ष्मण हाके या ठिकाणी मनोजदादांच्या बापापर्यंत जात आहेत, मनोजदादांना टार्गेट करतायत आणि दंगल कशी भडकेल यासाठी आंतरवली सराठी आज एक आपला या ठिकाणी आरोप आहे. आझाद मैदानावर शेकडो आंदोलन सुरू आहे. त्या आझाद मैदानातले शेकडो आंदोलन सुद्धा आंतरवली सराठी येणार आहेत का हा प्रश्न मी राज्य सरकारला विचारतोय. या ठिकाणी दंगल होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी प्रति आंदोलनाला परवानगी का दिली हा सुद्धा प्रश्न मी या माध्यमातून आज विचारतोय. आणि या आमच्या मनोजदादा जरांगे या आंदोलनाची आम्हाला खूप गरज आहे. सैनिक म्हणून एक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मावळा म्हणून सैनिक म्हणून मी या ठिकाणी त्यांची भेट घ्यायला आलोय. त्यांचा हात हातात घेतला की फक्त मान हलू शकता इतकी गंभीर स्थिती आहे. इतकी गंभीर स्थिती आहे की त्यांच्या जीवाला काही होऊ शकतं तरी सुद्धा कुणी दखल घेत नाही. आणि मनोजदादा जरांगे यांच्या राजकारणाला अडचण झाला की काय अशी स्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत मनोजदादांना संपवण्याचं षडयंत्र राज्य सरकार करतंय का असा थेट आरोप मी या माध्यमातून आज या ठिकाणावर करतोय. आणि म्हणूनच जाणीवपूर्वक मनोजदादांच्या आंदोलनाकडे आज दुर्लक्ष केलं जातंय. परंतु दुर्लक्ष करणं यांना महागात पडेल. या आंदोलनाची तीव्रता आणि दाहकता मोठी आहे. याचा कधी या ठिकाणी वातावरण एक संतापजनक झाल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, एक माणूस 6 महिन्यात किती उपोषण करू शकतो? आज त्याच्या आघाड्याची, त्याच्या पोटाची, त्याच्या शरीराची काय अवस्था झाली असेल त्याची थोडी सुद्धा कल्पना या व्यवस्थेला येत नाही. एकीकडे वाशीमध्ये तलवारी काढल्या होत्या, ते भांगे चिवटे कुठे, ते सुमंत भांगे कुठे? तुम्ही तिथं आश्वासन दिले होते, आज काय येत नाही. आणि म्हणून कुठेतरी येणाऱ्या काळात आमच्या काढणाऱ्याचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न दिसतोय. हे आम्ही कदापि सहन करणार नाहीत. आणि म्हणून जे जे पिलर देवेंद्र फडणवीसांनी उभा केले ते सगळे पिलर हे सुपारीवाद पिलर आहेत. म्हणजे मुंबईमध्ये एक टंकेची कोर्टवर मांडणारा आता उठवण्यासाठी कोर्टात जायची भाषा करतोय. आणि कोर्टात जाणार कायदा सगळं आम्ही मान्य करतो, कायदा मान्य करतो म्हणूनच मनोजदादा आंदोलन करतोय. म्हणूनच संविधान हातात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्क अधिकाराच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु संविधानाच्या माध्यमातून न्याय देत असताना या ठिकाणी जाणीवपूर्वक त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. बार्शीला आंदोलन सुरू आहे ते सुद्धा फडणवीसच्या इशाऱ्यावर सुरू आहे. आंतरवली सराठी जे सुरू आहे ते सुद्धा फडणवीसच्या इशाऱ्यावर सुरू आहे. आजपर्यंत एकदाही देवेंद्र फडणवीस या आंदोलनाकडे का आले नाही? त्यांना असणाऱ्या गनिमी कावा माध्यमातून आम्ही छत्रपतीचे मावळे या सुद्धा संकटातून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. मी मनोजदादांना भेटलोय, त्यांच्या कानात सांगितलंय की आज
या प्रस्थापितांची व्यवस्था आणि या ठिकाणच्या शोषितांना नवं स्वराज्य देण्यासाठी तुमची खूप गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही टिकलं पाहिजे, तुम्ही स्वतःला जपलं पाहिजे. आणि हा आजचा लढा नाही तर अनेक वर्ष हा लढा चालणार आहे. तो लढा खांद्याला खांदा लावून हा भीमसैनिक तुमच्या दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या माध्यमातून मी जाहीर केलंय. आणि पुन्हा एकदा आव्हान करतोय की देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, मनोज जरांगेंना एकटं पाडू नका. मनोज दादा जरांगेंना एकटं पाडू नका. मनोज दादा बोलत नाही म्हणून लक्ष्मण हाकेला काही बोलायला लावू नका. या ठिकाणी समाजामध्ये मोठा संताप एवढा इशारा सुद्धा मी देतोय. आपल्याला या माध्यमातून मी जाहीर करतो की आज एका आंदोलकावरती काय अवस्था आणलेली आहे. एक तर त्याच्यावरती वैयक्तिक हल्ले करून त्याला मानसिक तणावात घातलं जातंय. आज त्या व्यक्तीला स्वतःबद्दल अशा स्थितीत येऊन घातलंय की ते आज पाणी सुद्धा प्यायला तयार नाहीत. वेळोवेळी आश्वासन दिले, त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. असंच झालं होतं 8 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी हैदराबादला रोहित वेमुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन त्या ठिकाणी उपोषण सुरू केलं. त्याला न्याय दिला नाही, त्याची संस्थात्मक हत्या झाली. इथं सुद्धा देवेंद्र फडणवीस तुम्ही रोहित वेमुलाचा पॅटर्न राबवणार आहेत का? आणि आमच्या मनोज दादाचं नैसर्गिकरित्या काही बरं वाईट करणार आहेत का? हा आरोप सुद्धा या माध्यमातून लावतोय. आणि जर का मनोज दादाच्या केसाला जरी धक्का लागला याद राखा फडणवीस, त्याचे परिणाम काय होतील हे आज तुम्हाला सांगता येणार नाही. भयानक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून मी देतो. आणि आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मनोज दादा पुन्हा उभा राहतील आणि या शोषितांचा लढा आपल्या खांद्यावरती घेऊन लढतील अशी पूर्ण आशा मला या ठिकाणी वाटते. मिळण्यासाठी प्रसंगी माझा जीव गेला तरी देत, परंतु मी एक इंचही मागे हटणार असे जरांगे पाटील म्हणतात. परंतु धनगर आरक्षण पंढरपुरात उपोषण चालू आहे. त्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे हा जरांगे पाटील. मानवतावादी लातूरला पण उपोषण चालू आहे. तिच्यासारख्या धडागड तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला, कीटकनाशक सेवन केलं, तो ऍडमिट केला. एवढं असताना हे हाती आहे ओबीसीचे नेते मोठे आपण समजतो, समाज त्यांना मानतो, छगन भुजबळ साहेब, महादेव जानकर, धनगर आरक्षणाबद्दल यांच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघत नाही. व हाकेनं त्यांच्या समाजाच्या धनगर आरक्षणासाठी उपोषण करायला सोडून इकडे मराठ्याच्या आरक्षणाबाबत जानकर लक्ष्मण हाकेची ओळखच मनोज दादाच्या आंदोलनानंतर झालेली. मनोज दादा गोदावरी काठावरती शेकडो उपोषण आणि आंदोलन करतो आज नाही. लक्ष्मण हाके पहिल्यांदा उपोषणाला बसलोय. 4 दिवस उपोषण केलं तर काय त्याची अवस्था होती महाराष्ट्राने बघितलेली. आणि तुम्ही राहता सोलापूर माडाकडं आणि उपोषण करायला वडी पुत्री आंतरवलीत कशाला येतात? कोण पाठवतो तुम्हाला? कोण पैसा पुरवतं? समजत नाही का? लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ असतील, हे केवळ ओबीसीच्या बाजूचं ढोंग करतायत. ओबीसीचा जर खरा नेता कोण असेल तो मनोज दादा जरांगे. हे ब्राह्मणवाद्यांचे हस्तक आहेत हे सुद्धा मोठं स्टेटमेंट मी या माध्यमातून देतो. आणि मनोज दादा समाजासाठी जसे एक इंच मागे सरकणार नाहीत, आम्ही मनोज दादांसोबत आहेत. आम्ही सुद्धा एक इंच मागे सरकणार नाहीत. त्यांच्या खांद्याला खांदा लावणार. लढण्याची, पडण्याची आणि हारण्याची आमची भूमिका नाही. ही अवलाद छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेबांची. आणि हे जे चालू आहे धनगर समाजासाठी काही बोलत नाही, धनगर समाजासाठी जरांगे बोलत आहे. मुस्लिम आरक्षणासाठी महाराष्ट्रात मनोजदादा जरांगे बोलतायत. दलित अत्याचार थांबा म्हणून या दीपक केदारशी चर्चा मनोजदादा करतायत. आणि हे सगळं सोडून इथं फक्त राज्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीला डोळ्यासमोर घेऊन दंगली फडकवण्याचा प्रयत्न करतायत. आमच्या जिजाऊच्या लेखीचं या आधी या ताईंनी रक्त काढलंय, पुन्हा एकदा रक्त तुम्ही काढणार आहेत का हे सुद्धा या माध्यमातून मी विचारतोय. अरे काय स्थिती आहे? लोकशाही आहे, संविधान आहे, कायदा आहे, बाबासाहेबांचा कायदा आहे, उपोषण करणं अधिकार आहे. आज मी आलोय तर छावणीचं स्वरूप, मी पोलिसांच्या गाड्या, पोलिसांचा बंदोबस्त, म्हणजे हे राज्य कुणाचं आहे? लाईट घातली का? बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे. माझा आवाज वाढला तर लाईट सुद्धा घातली, अशी स्थिती आहे. अरे हे एका दीपक केदारला मनोज दादाला आवडत नाही, हे काय आम्हाला आवडणार आहे? हे आव्हान करतोय. आमचा अंत बघू नका. मागण्यांसंदर्भात तुम्ही येऊन चर्चा तर करा. तुम्हाला वाटत असेल की लाडली बहीण आम्हाला वाचली,
पण ती सगळी लाडली बहीण मनोजदादा जरांगेची बहीण आहे, एवढं लक्षात ठेवा. तुमचे 1500 घेऊस तर आम्ही त्यांना सांगितलंय गर्दी करा. एकदा आले तुम्हाला 15 दिवसांनी ह्याच बहिणी काय बघा. कारण सगळ्यात जास्त त्यांचं प्रेम मनोजदादावरती आहे आणि आंदोलनावरती आहे. इथल्या शोषितांचा लढा मनोजदादा लढताय. त्यांना आमच्या या ठिकाणी ठामपणे पाठिंबा आहे. म्हणजे आधी सुद्धा सांगितलं लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ असतील, त्या जर काही जमिनी झाल्या हे दोघं त्याचे माध्यमात असेल आणि त्यांचा मुख्य मास्टरमाइंड हे देवेंद्र फडणवीस आहेत. सरकारला सांगतो की 10 वर्षापूर्वी रोल घेतला आज त्यांचे जे मनसुबे दिसतात खूप वेगळे मनसुबे दिसतात. आमच्या मनोजदादाला हे धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात. मनोजदादासोबत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मनोजदादासोबत मोठ्या प्रमाणात समाज आहे आणि ज्या याच्यामध्ये हे कसल्याही प्रकारे चर्चा करायला सुद्धा आलेली नाही, त्याची घेतली नाही. त्यावेळेस मनोजदादा म्हणजे निवडणुका लढतो त्यावेळेस